नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी दुपारीच ड्रायफ्रूट्सचे लाडू करायला घेतलेले, परंतु मिक्सरचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ना संध्याकाळी 10 वाजता मी हे लाडू बांधून घेतलेले आहेत। तर खूप जास्त होते, त्यामुळे मिस्टरांनीही यात हेल्प केलेली आणि दुसऱ्या दिवशी फिरायला जायचं होतं म्हणून हे ना ठेवायला मला जमत नव्हतं, म्हणून मी करून घेतले। बघा, रोज उशिरा उठणारी मुलगी आज ना बाहेर फिरायला जायचे म्हणून सगळ्यात अगोदर उठून अंघोळ करून रेडी होऊन बसलेली आणि त्यानंतर रेयांशची अंघोळ वगैरे झालेली, त्याच्या पप्पांनी त्याला रेडी करून घेतलेलं आणि मला उठायला खूप लेट झालेला, कारण मी झोपलेही होते तेवढाच लेट। कारण किचनमध्ये काल खूप लाडू चिवडा केल्यामुळे ना खूप पसारा झालेला होता, ते सगळं आवरून मी झोपलेली, त्यामुळे उशीर झाला झोपायला, तसंच उठायलाही उशीर झाला। तोपर्यंत दूध चहा सगळं रेडी झालं होतं, मीही झाडून काढून अंघोळ वगैरे करून घेतलेली। परत तुळशीला झाडांना पाणी घातलं, तोपर्यंत मिस्टरांनी इकडे देवपूजा केलेली होती। तर नाश्त्याला मी पोहे केलेले आहेत। पोहे खाल्ले ना कसं पोट बराच वेळ भरलेलं राहतं, लवकर भूकही लागत नाही आणि त्यानंतर मुलांनाही आमच्या इथे म्हणजे आमच्यात सगळ्यांनाच पोहे आवडतात। त्यानंतर एक ड्रायफ्रूटचा लाडू आणि पोहे असा काहीसा नाश्ता आम्ही सर्वांनी केलेला आहे। आणि इथून आम्हाला पुढे जाण्यासाठी कॅब बुक करत होतो, परंतु मुलांना जायचं होतं मेट्रो ट्रेनने, त्यामुळेच आम्ही इथून बसने आलेलो आहोत आणि बसमध्ये मुळीच गर्दी नव्हती, त्यामुळे आम्हालाही छान वाटलं, खूप छान वाटत होतं। आणि त्यानंतर इथे स्टॉपला आल्यानंतर आम्ही इथून पुढचा प्रवास आम्हाला मेट्रोनी करायचा होता आणि आम्ही आल्या आल्या लगेच इथं मेट्रो ही आम्हाला आलेली आहे। वेट करावा मुळीच लागलेला नाही। इथे शूट करत होते तेवढ्यात अनाऊन्सही झालेलं, म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नका म्हणून। मला तर असं वाटलं की माझ्यासाठीच अनाऊन्स झालेला आहे, कारण माझा मोबाईल चालू होता, चालू म्हणजे शूटच चालू होतं। आणि त्यानंतर बघा यांचा कसा डान्स बाहेर येत आहे, कारण आनंदच त्यांना तेवढा होत आहे। 4-5 दिवस झालं सुट्ट्या होत्या आणि बाहेर आले नव्हते ना, त्यामुळेच। इथे एक मनीमेवना बघा चोरी करताना दिसत होती आणि या मनीमेवच्या मागे रेयांश लागला होता। ती खूप प्रयत्न करत होती वरचं पॉकेट काढण्याचा, परंतु तिला काही यात यश मिळालेलं नाही आहे। त्यानंतर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आम्हाला जिथे यायचं होतं, जे की ओरियन मॉल आहे, मोठं मॉल आहे आणि इथं मुलांना खेळायला गेम्स वगैरे भरपूर आहेत। आणि मागे एक वेळा आलेलो, लेट होता टाईम आलेला आम्ही, म्हणून आम्ही इथं मुलांना खेळायचं होतं पण खेळू शकले नव्हते। मग तेव्हा म्हटलेलो होतो की आम्ही तुम्हाला घेऊन येऊ म्हणून आलेलो, आपण आले आम्हाला ना तिकडे गेम्स राहिले बाजूला, आम्हाला लागलेली भूक, मुलं म्हटले अगोदर काहीतरी खायचं, तर म्हटलं चला। मग इथं सर्वांसाठी पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स ऑर्डर केलेल्या, त्यानंतर स्वीट्स तर झालंच पाहिजे, मग इथं ना पॅनकेक्स घेतलेले 2, जे की मुलांचे फेवरेट्स आहेत। आणि त्यानंतर फर्स्ट मग गेमसाठी रोलर कोस्टरसाठी मुलांनी इथे एक्सपिरियन्स घेतलेला आहे। इथे मुलांचा एक्सपिरियन्स पहा, रितिकाची फर्स्ट टाईम म्हणजे सुरुवात तर कशी झाली होती पाहू शकता तुम्ही। अरे घाबरली का वेड बाई? जास्त भीती वाटली तर सांग, घाबरू नकोस। तुम्ही घाबरलात म्हणून लवकर बंद केलं पाहिजे, तुम्ही घाबरला होतात ना। सुरुवातीला रितिका घाबरली होती, परंतु नंतर नाही, ती खूप म्हणजे तिनं खूप एन्जॉय केलं। परत सुरुवातीला घाबरलीच होती, पण रेयांश तर मुळीच घाबरला नव्हता, तो सुरुवातीपासूनच एन्जॉय केला। आणि रितिका म्हणत होती नेक्स्ट टाईम ही मी नक्कीच ट्राय करणार आहे, कारण ती खूप खुश होती। त्यानंतर आम्ही इतर गेम पाहण्यासाठी पुढे निघालो, इथेही भरपूर गेम्स होते, इथे थोडे गेम्स पाहिले। त्यानंतर म्हटलं अगोदर ना आपण सगळे गेम्स फिरून पाहून घेऊया, कारण कोणते गेम कसे आहेत, कसे खेळायचे हेच न समजता खेळायला सुरुवात केली ना, म्हणजे इथं कसं आहे ना, असं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी पे करायचं आणि मग खेळायचं, असं नव्हतं, एकत्रच आम्ही पे केलेलं आणि तिथं ना म्हणजे पॉईंट्स दिले जायचे, पॅकेज होते आणि ते पॉईंटनुसार इथं आपण वन टाईम जर गेम इथं एखादा ट्राय केला तर त्यातून पॉईंट्स कटणार आणि कमीत कमी 75 पॉईंटपासून सुरुवात होती, ती पुढे 500 पॉईंटपर्यंत होती। आणि वन टाईमच ट्राय असायचा, असं नाही की 75 पॉईंट कटले म्हणजे 3 वेळा तिथं ट्राय करू शकतो आपण, तो गेम ट्राय करू शकतो असं नाही, एकच वेळा ट्राय करू शकतो। आणि आम्हाला 6000 पॉईंट्सचं काही पॅकेज घेतलेलं आणि आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की 3000 पॉईंट्सचं खेळायचं आणि 3000 पॉईंट आपण नेक्स्ट टाईम पण इथं येऊया म्हटलं।
बरेचसे गेम आहेत आणि आम्ही सगळे गेम अगोदर तर म्हणजे पाहून घेतलेली आहेत आणि म्हणजे समजलं पाहिजे ना की काय खेळायचं आहे आणि कसं कसं खेळायचं मेन म्हणजे त्यासाठी पाहिले थोडा वेळ आणि त्यानंतर सुरुवात केलेली आहे. पण हा तर गेम ना मला तर वाटलं की 100पैकी ना म्हणजे 1% फक्त चान्स आहे की आपण सक्सेस होऊ शकतो. सगळ्यात फालतू म्हणजे वेस्ट मनी आपला असं मला तरी वाटलं. कारण सक्सेस ह्याच्यात खूप अवघड आहे. ते इझिली ना वरती उचललं ना ते सुटतंच, ते सोडलंच जातं त्याच्यातून. माहिती नाही काय नाही, फक्त आपलं पॉकेट खाली करायचं आणि त्यांचं मात्र भरायचं. ह्या टेक्निक्स असं आहेत असं मला तरी वाटलं. पण मुलं एन्जॉय करतात. आणि इथं इथं पण इथं भेटले आम्हाला 2 चॉकलेट्स भेटलेले आणि रितिकाने ट्राय केलं. परत हे रेयांशने ट्राय केलं आणि त्यांनाच इथं चॉकलेट मिळालेलं आहे. आणि पहा दीदीचा आनंद पाहू शकता तुम्ही. आणि परत आणखीन ट्राय केलेलं आहे रितिकाने आणि चॉकलेट आलेलं पण परत सुटलेलं आहे. मला वाटतं इथं 4 ते 5 वेळा ट्राय झाल्यानंतर 2 चॉकलेट भेटलेले होते तिथंही. आणि इथंही मुलांनी मस्तपैकी एन्जॉय केलेलं आहे. हे असेही गेम बरेचसे आहेत जिथं मुलं एन्जॉय करतात. इथं एक नवीन गेम रितिकाने फर्स्ट ट्राय केला परंतु इथे फेल गेलेलं आहे. त्यानंतर बेस्ट चॅम्पियन म्हणजेच रेयांश आलेला आहे आणि त्याने बघा फर्स्ट टाईम जस्ट ट्राय केलं आणि त्याने इथे जिंकलेलं आहे. ब्रासलेट आहे आणि हे ब्रासलेट खरंच खूप छान आलेलं आहे. दीदीची खुशी पाहू शकता, आनंद किती आहे, कारण ते तिच्याच कामाचं होतं आणि तिला ते खूप आवडलं होतं आणि ती खूप आनंदी होती. भलं तिनं नाही पण त्यानं जिंकलं ना त्याच्यापेक्षा हीच जास्त आनंदी राहत होती, म्हणजे खुश होत होती. त्यानंतर इथं रितिकाने हा गेम ट्राय करायला घेतलेला आहे आणि इथे मात्र तिनं मस्त मस्त विनर झालेली आहे रितिका आणि हॅपी हॅपी. इथे बघा तिघेही गन्स फायरिंग्स गेम खेळत आहेत आणि आय थिंक या गेममध्ये रितिका विनर झालेली आहे. हा गेम ही रितिका आणि रेयांशनी ट्राय केलेला पण इथे दोघंही फेल गेलेले आहेत. आणि इथे किंडर जॉय हा गेम रितिकाला खेळायचाच होता. बराच वेळा तिनं ट्राय केलेला आहे परंतु त्यामध्ये कोणीही जिंकलेलं नाही आहे. किंडर जॉयचं एक वेगळंच क्रेज असतं मुलांना. इथे रेयांश परत एक बघा त्यानं चॉकलेट आहे आय थिंक त्यात, तेही त्यानं मिळवलेलं आहे. आणि या ठिकाणी या गेममध्ये मला वाटतं 3 ते 4 म्हणजे गोष्टी इथं मिळालेल्या आहेत. हे पाहू शकता आता चॉकलेट्स मिळालेलं आहे. हे रितिका इथं जिंकलेली आहे हे चॉकलेट्स. आणि त्यानंतर आणखीन हे ज्यूसची बॉटल तिच्या पप्पांनी जिंकलेली आहे. इथं बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या आहेत 3 ते 4. मला वाटतं 2 चॉकलेट्स वगैरे भेटलेले, चॉकलेट्स 2 भेटलेले आणि प्लस ज्यूस वगैरे असं काहीचं. आणखीन एक चॉकलेट्स मिळालेलं आहे. इथून ना बरेच चॉकलेट घेऊन गेलेलो आहोत आम्ही आणि शेवटी बरेच चॉकलेट मिळालेले. आणि फोटो तर आम्ही घेतल्याच नव्हत्या. हेच काहीतरी आमचं डिस्कशन चालू होतं, हेच चालू आहे आपलं म्हणून चला असं म्हटलं. पण मुलं तर एन्जॉय करतात ना. इथं परत रितिका फेल गेलेली आहे. तर इथं छोटा चॅम्पियन आलेला आहे आणि त्याने बघा जस्ट ट्राय केलं आणि लगेच इथं एक छोटासा पाऊच भेटलेला आहे. तोही खूप सुंदर आणि क्यूट आहे. आणि खरंच हा ना जस्ट ट्राय करायचा, म्हणजे कोणता गेम कसा खेळायचा हे काहीच माहीत नव्हतं त्याला. तो जस्ट ना ते कार्ड हे करायचा आणि प्लस लगेच तो ना क्लिक करायचा. तो 2 बटन असायचे, तो पाहायचा आणि तो जस्ट नुसतं ट्राय. लक होतं आज त्याच्यासोबत पूर्णतः. आणि त्याने 5 ठिकाणी ना फर्स्ट टाईममध्येच म्हणजे ट्राय केल्या नवीन गेम लगेच त्याला ना काही भेटायचं. असं 5 बक्षीस रेयांशला भेटलेले आहेत. त्याच्यासोबत आज चांगलं लक होतं. आणि ऑलमोस्ट 6000 पॉईंट्स खेळून संपलेले होते आणि इथे मीच खेळत होते. हे नंबर्स मिळालेले 1700 पॉईंट्स भेटलेले मला. मग त्यामध्ये आम्ही इथं खरेदी केलेली थोडीशी. त्यामध्ये असं काही नाही आहे. खूप पॉईंट्स म्हणजे खूप महाग प्राईज लावलेल्या होत्या असं म्हणू शकतो आपण. मग इथं ना बघा एका वस्तूला खूप पॉईंट्स असं भरपूर लावले होते. ही छोटीशी बॅग आहे, मला वाटतं 7000च्या पुढे पॉईंट होते त्याला आणि फक्त 1700 पॉईंटमध्ये मग आम्ही 3 चॉकलेट आणि एक स्टिकर भेटलेलं, मग तेच घेतलो आम्ही इथं. आणि अशा प्रकारे आमचं म्हणजे दिवसभर आमचा गेलेला आहे. आणि काही नाही आहे म्हणजे आपल्यासारख्यांना ना फुल्ली रिकामं करण्याचं एक तिथं काय म्हणतात ते मशीन आहे त्यांच्याकडे म्हणू शकतो आपण.
पण चला तर पण एन्जॉय मात्र भारी झालेला आहे. असो, कधीतरी चालायचंच. आणि मस्तपैकी बाहेर डेकोरेशन होतं ख्रिसमस असल्यामुळे. बरेच असं निवांत बसलेले लोक. मग आम्ही थोडंसं शूट केलं, फोटो वगैरे घेतल्या. आणि इकडे पाहू शकता खूप छान व्ह्यू आहे. मी इथं थोडा वेळ घालवला, फोटो वगैरे घेतल्या, व्हिडिओज घेतलेले आहेत. आणि यानंतर आता निघायचं होतं, परंतु मुलांचं आणखीन चाललं होतं इकडे जाऊया तिकडे जाऊया. परंतु आणखीन इथून आम्हाला ऑलमोस्ट ना 1.5 तास लागणार होते, 1.5 ते 2 तास घरी पोहोचायला कॅब करून हे. आणि 5 वाजलेले होते, म्हणून म्हटलं आता इथे थोडा वेळ बसायचं 10-15 मिनिट. मग इथं आम्ही चॉकलेट्स वगैरे खाल्लं, पाणी पिलं, थोडा वेळ बसलो आणि इथे बसूनच आम्ही कॅब बुक केलेली आहे. आणि आता कॅबनेच घरी पोहोचायचं आहे. आणि फायनली आमची कॅब आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घराकडे. मुलंही खूप थकलेली आहेत, आम्हीही खूप थकलेलो आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तुम्ही जर नवीन असाल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.